नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आताची जर परिस्थिती तुम्ही बघितली देशातली तर अत्यंत खतरनाक परिस्थिती या ठिकाणी सुरू आहे. जंतर मंतरवर आंदोलनं सुरू आहेत आणि त्याच अनुषंगानं आपल्यालासुद्धा आता या ठिकाणी आंदोलन करायची पाळी आलेली आहे. कारण की होमगार्डची जी काही अवस्था आहे सध्या महाराष्ट्रामध्ये ती अत्यंत बिकट अवस्था आहे. आंदोलनं या ठिकाणी होत आहेत. या अगोदरसुद्धा आंदोलनं झालेले आहेत. बरेच जे काही लोकप्रतिनिधी आहेत ते लोकप्रतिनिधी त्या ठिकाणी निवेदनं देत आहेत, विधानसभेमध्ये बोलत आहेत. त्यानंतर मग मोठमोठे जे काही खासदार आहेत, आमदार आहेत, हे सुद्धा या विषयावर कधी-कधी बोलत असतात. परंतु या ठिकाणी कुठल्याही प्रकारची शाश्वती किंवा समाधान या ठिकाणी निघालेलं नाही आहे आणि होमगार्डला वर्षभर ड्युटी अजूनसुद्धा मिळत नाही आहे. आणि त्याचे जे दोन प्रमुख मागण्या आहेत त्या मागण्या अशा आहेत की वर्षभर त्या ठिकाणी होमगार्डला ड्युटी असली पाहिजे, त्या ठिकाणी काम असलं पाहिजे आणि त्यांचं जे काही वेतन आहे, जे काही पगार आहे तो पगारसुद्धा वेळेवर मिळाला पाहिजे. या दोन गोष्टीसाठी आता होमगार्डच्या ज्या काही संघटना आहेत यांनीसुद्धा आंदोलनं करायला पाहिजे. कारण की सध्याची परिस्थिती जर बघितली तर आंदोलन या ठिकाणी जर केलं तर या ठिकाणी तुम्हाला न्याय मिळू शकते. कारण की सर्वीकडे सध्या परिस्थिती पेटलेली आहे. सर्व जे काही नेट पेपर फुटीचं काही प्रकरण असेल किंवा मग जंतर मंतरचे जे काही आंदोलन असेल, सोनम वांगचुकचं जे काही आंदोलन असेल, दीपक जे काही दिपके आहेत, अभिजित दिपके आहेत, त्यांचं आंदोलन असेल, सर्व जिल्ह्यामध्ये सर्व राज्यामध्ये आंदोलनं सुरू आहेत. आणि त्याच दरम्यान जर या ठिकाणी होमगार्डचं एखादं मोठं आंदोलन उभं झालं तर मान्य आहे की त्या ठिकाणी कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल. परंतु अशाच परिस्थितीमध्ये ह्या गोष्टी होत असतात आणि होमगार्डची जी काही परिस्थिती आहे ती परिस्थिती बिकट आहे. कारण की भरपूर काही काळापासून जे काही होमगार्ड्स आहेत ते कार्यरत असतील होमगार्डमध्ये, तर आता त्यांना या ठिकाणी जॉब सोडतासुद्धा येत नाही आणि जॉब त्यांना वर्षभर मिळतसुद्धा नाही, अशी परिस्थिती आहे. त्यांना जर वर्षभर ड्युटी त्या ठिकाणी असली आणि वेळेवर जर त्या ठिकाणी पगार त्यांना मिळाला तर त्यांच्यासाठी, त्यांच्या कुटुंबासाठी आणि त्यांच्या आयुष्यासाठी ही गोष्ट चांगली ठरू शकते. नाही तर मग 1 महिना ड्युटी आहे, नंतर मग 2 महिने गॅप आहे, नंतर मग पुन्हा 15 दिवस ड्युटी आहे, बंदोबस्त आहे, मग सणवार आहेत, मग त्यामध्ये गणेशोत्सव असेल, दिवाळी असेल, ईद असेल. या ठिकाणी फक्त यावेळेस जर तुम्हाला ड्युटी त्या ठिकाणी देण्यात येत असेल तर मग बाकीच्या वेळेत करायचं काय? कारण की बाकीच्या वेळेत जर तुम्ही दुसरा एखादा उद्योगधंदा किंवा काही रोजगार शोधण्याचा प्रयत्न केला तर मग तुम्हाला मध्येच त्या ठिकाणी कॉल येईल की तुम्हाला ड्युटी जॉईन करायची आहे आणि ती ड्युटीसुद्धा 8-10 दिवस राहील आणि त्या 8-10 दिवसाचे पगार तुम्हाला 2 महिन्यानंतर मिळतील आणि सर्व तुमचं वातावरण जे आहे ते विस्कळीत झालेलं आहे, विस्कळीत होणार आहे, विस्कळीत होत असते. आणि यासाठी जे काही आंदोलक असतात, आपले जे काही आंदोलन करणारे लोक आहेत किंवा मग ज्या काही संघटना आहेत त्या संघटनांनी या ठिकाणी हा विषय सिरियसनेस घेऊन अशा वातावरणात जर आंदोलन केलं किंवा अशा वातावरणात आंदोलन जरी तुम्हाला नसेल करायचं तरी निवेदनं जरी दिले की बाबा आम्ही आंदोलन करणार आहे, तर मग त्या ठिकाणी पोलीस प्रशासन असेल किंवा मग जे काही सरकार असेल, या सरकारलासुद्धा प्रश्न पडू शकतो, त्यांनासुद्धा पेच पडू शकतो की आता हीच परिस्थिती आपण हाताळू शकत नाही आहे. कारण की प्रत्येक जिल्ह्यामध्ये, प्रत्येक तालुक्यामध्ये आणि प्रत्येक राज्यामध्ये या ठिकाणी आंदोलनं होऊ शकतात येणाऱ्या काही काळामध्ये. आणि अशा परिस्थितीमध्ये जर यांनी आंदोलन केलं तर आपला मोठा प्रश्न या ठिकाणी उपस्थित होऊ शकतो. त्यामुळे ज्या काही मागण्या आहेत त्या मागण्याकडे ते लगेच पूर्ण करतील असं नाही, परंतु त्याकडे ते सिरियसनेस ते घेतील त्या विषयाचं की हो, याच्या समस्या आहेत, यांना वर्षभर ड्युटी द्यावी लागते आणि यांना वेळेवर पगार द्यावा लागतो असं त्यांच्या लक्षात येऊ शकतं. त्यामुळे संघटनांना एक सांगणं आहे की निवेदनं द्या की आम्हीसुद्धा या ठिकाणी आंदोलनं करू शकतो, आमचेसुद्धा या ठिकाणी पगार वेळेवर झाले पाहिजे आणि आम्हाला या ठिकाणी वर्षभर ड्युट्या मिळाल्या पाहिजे. यामध्ये काहीतरी पॉझिटिव्ह गोष्टी होमगार्डच्या बद्दल घडू शकतात, असा विषय आहे. त्यानंतर मग आता होमगार्ड भरतीचा विषय आहे. होमगार्ड भरती नवीन, जुनी होमगार्ड भरती झाली, त्या जुन्या होमगार्डला या ठिकाणी वर्षभर ड्युट्या नाही, त्यामध्ये तुम्ही नवीन होमगार्ड भरती करणार, नवीन होमगार्डलाही तेच परिस्थिती आणणार, तर हे सर्व चालू राहणार आहे. त्यामुळे काहीतरी यावर उपाय झाला पाहिजे. देशातली परिस्थिती बदलत चाललेली आहे, जास्त बदलणार असं नाही आहे, कारण की याच्या अगोदरसुद्धा असे विषय झालेले आहेत. तो विषय वेगळा आहे, राजकारणी विषय आहे, त्यावरसुद्धा आपण बोलू. पण सध्या होमगार्डच्या बाबतीमध्ये आंदोलनं जर झाले, निवेदनं जर देण्यात आले तर त्या ठिकाणी काहीतरी पॉझिटिव्ह गोष्टी घडू शकतात. ओके, धन्यवाद, थँक्यू.